हातात थापी घेऊन घर बांधणाऱ्या एका मिस्त्रीने प्रेमात आंधळ होऊन अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आपल्या प्रेयसीच्या पतीवर कोयता चालवून त्याची निर्घृण हत्या केली। अमरावती शहर गुन्हे शाखेने केवळ 8 तासात या थरारक खुनाचा छडा लावत बुलढाणा जिल्ह्यातून आरोपी मिस्त्रीला अटक केली आहे। आरोपी विश्वांबर दिगंबर मांजरे वय 39 राहणार विश्वी जिल्हा बुलढाणा हा मिस्त्रीचे काम करतो। डिसेंबर 2024 मध्ये कामाच्या निमित्ताने तो अंजनगाव बारी येथील मृतक प्रमोद भलावी यांच्या घरी आला होता। याच ओळखी दरम्यान त्याची प्रमोद यांची पत्नी छाया हिवे हिच्याशी जवळीक वाढली आणि दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबंध सुरू झाले। प्रमोद भलावी हे कामासाठी चंद्रपूर येथे वास्तव्यास होते, मात्र दिवाळीसाठी ते अंजनगाव बारी येथे घरी परतले। घरी परतल्यावर त्यांना पत्नी छाया आणि विश्वांबर यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली। पती आता प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याचे पाहून छाया आणि विश्वांबर यांनी प्रमोदला संपवण्याचा कट रचला। सोमवारी दोघांनी मिळून प्रमोदला बडनेरा हद्दीतील हनुमानगडी ते भानखेडा रोडवरील जंगलात नेले। तिथे कोयत्याने वार करून त्याची हत्या केली। ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून चेहरा चेंदामेंदा केला। 12 नोव्हेंबर रोजी रात्री प्रमोद यांचा मृतदेह आढळला। घटनास्थळी आढळलेल्या मोटरसायकलवरून पोलिसांनी मृताची ओळख पटवली। पत्नी छाया हिने चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला। गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांचा वापर केला आणि छायांचे विश्वांबर मांजरे याच्यासोबतचे अनैतिक संबंध उघड झाले। पोलिसांनी खुनासाठी वापरलेला कोयता घटनास्थळावर लपवलेल्या अवस्थेत जप्त केला आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर तपास करून केवळ 8 तासात या गंभीर गुन्ह्याचा छडा लावला। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी या जलद आणि प्रभावी कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले आहे।